माझा प्रत्येक श्वास समाजासाठी या भावनेतून समाजकार्य करणारे संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। रवींद्र कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना समाजभूषण, समाजरत्न, अजिंक्यभूषण, आदर्श जनमित्र अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे। वाढदिवसादिनी रवींद्र कांबळे यांनी यवतेश्वर येथे शंभू महादेवाची महापूजा करून शंभू महादेवाचे आशीर्वाद घेत उपक्रमांना सुरुवात केली। यामध्ये आशा भवन येथील मुलांना व मुलींना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। तसेच उपळी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व भोजन देण्यात आले। यावेळी माझ्या आजारपणामध्ये शारीरिक व्याधींवर मात करीत असताना मला सदैव तुमची आठवण येत होती। तुम्हा सर्वांमुळे मी ह्या खडतर काळावर मात करून पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, असे भावोद्गार काढत तुम्हा विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची गरज असल्यास मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला मदत करीन, असा ठाम शब्दही रवींद्र कांबळे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला।
हनुमान हृदयागर श्री भवानी संकटी अवधेश महारुद्र देवता पितृ यानंतर आपल्याकडे हनुमंत पुष्पम समर्पयामि मंत्र पुष्पम समर्पयामि नमस्ते डाटा ठिकाणी मरदानी मागे डाटा ठिकाणी देवुजे मी देवीतोम संध्या ठिकाणी येथे सर्व तुझे पायोने जय जय रूमी समर्थ पारोने पदे हर हर महादेव नादर भगवान सिद्धनमामि उभा पाटील साहेब जावा की पुढे हो बस जाओ आम्ही बार बार दिन ये आए टाळ्या वाजवा की नका बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल मेरी आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू गेले 10-12 वर्षापासूनचा संबंध आहे तो कायम आपल्याकडे येत असतो. मध्यंतरी त्याच्या शारीरिक थोड्या अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळे त्याचं येणं आपल्याकडे कमी झालं होतं. पण त्याने आताच परत एकदा सांगितलं की तो नियमितपणे आपल्याकडे येणार आहे. फक्त वाढदिवसच नाही तर त्याची जेव्हा कधी इच्छा होते त्यावेळेला तो तुम्हाला भेटायला येतो आणि तुम्हाला काही ना काहीतरी नक्की घेऊन येतो. तर आज आपण आपल्या दादाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपल्या आशावान परिवारातील जे बालचमू आहेत ते या ठिकाणी दादासोबत केक कापणार आहेत. तर आपण सगळ्यांनी बर्थडे सॉन्ग म्हणून दादाला विश करायचं.
खूप आहे, बरंच काय त्यांनी आपल्या शाळेसाठी नेहमी तिथं ऑफिसमध्ये जरी बसले असले, कुठलेही शिक्षक भेटला तर बोलून घेणार, सर काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे का, कोणताही प्रॉब्लेम असेल, काही असेल तर रविदादाकडे सॉल्व्ह करायला आम्ही जात असतो. रविदादांच्या बाबतीत एकदा सर्कस आलेली होती आणि सर्कस काही जुने मुलं आहेत त्यांना आठवते का बघा, सगळी मुलं शाळेची सर्कसला नेलेली जातात. आणि त्याचबरोबर सांगितले सहलीला जाण्याचा एक विषय दादा राहिलेला आहे आपला, मुलांना या सहलीला न्यायचं आहे, तर आपली सहल आयोजित करू आपण. जवळच एखाद्या ठिकाणी निवडू, दादा गाडी देणार का आपल्याला त्यासाठी, आणि गाडीतून जायचे ते सर जवळचे आहे, आम्ही लांबची येणार नाही सर, इथं जवळपास आसपास एखाद्या ठिकाण दाखवून मुलांना. तर आपल्या आनंदामध्ये नेहमीच सहभागी असणारे दादा या ठिकाणी आलेले आहेत. दादांचा वाढदिवस आहे, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं एकदा स्वागत करूया. चिंतन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. दादांचं आपल्या शाळेवर आईच्या मायेप्रमाणे प्रेम आहे. आता काय आपणा सर्वांना माहिती आहे की मागच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक आईचं गाणं म्हणून दाखवलं होतं. आई, वडील, गुरुजी आणि आपले मित्र हे त्यांना आयुष्यभर आपण विसरू नका असा मागच्या त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी संदेश दिलेला होता. मुलांच्यासाठी दादांनी काय केले आता हे जमादार सरांनी सांगितलंच, पण आपली मुलं कॉन्व्हेंटच्या मुलांच्यासारखी दिसली पाहिजेत म्हणून दादांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणजे मुलांना आपल्या बूट, टाय आणि तशाच पद्धतीचा ड्रेस आपल्या शाळेसाठी त्यांनी घेतला होता. आणि तो निर्णय अतिशय मला भावला या कारणासाठी की कॉन्व्हेंटची मुलं ज्या पद्धतीने दिसतात तशी माझी शाळेतली मुलंसुद्धा दिसली पाहिजे ही भावना दादांची मला अतिशय भावून गेली. त्याचबरोबर मुलांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये दादांना असं म्हटलं की आम्हाला सर्कस पाहिजे, की त्यांचं ते लहानपणीचं स्वप्न होतं की आपल्याला एक सर्कस पाहायला मिळाली नाही आणि ते लहानपण त्यांनी आपल्या मुलांच्यामध्ये पाहिलं आणि संपूर्ण अख्ख्या सर्कसचा एक शोज त्यांनी बुक केला होता. म्हणजे शाळेतले या शाळेतली जकातवाडी शाळेतली जवळजवळ 1000 ते 1500 मुलांना त्यांनी सर्कस पाहायला नेलं होतं आणि नुसतं सर्कस दाखवून त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी अल्पोपहार सुद्धा दिला होता. मुलांच्या आवडीचं खाद्य त्या ठिकाणी मुलांना पुरवलं होतं. ही अतिशय आजच्या काळामध्ये एक दुर्मिळ अशी गोष्ट आहे की दादांनी त्यावेळेस केलेली होती. शैक्षणिक साहित्य असू द्या आणि शाळेसाठी लागणारं कोणतंही साहित्य असू द्या, तुम्हाला मुलांना माहिती आहे की जे मुलं मागतील ते मुलं दादा आनंदाने आणून देतात. आणि त्याचबरोबर देशसेवेसाठी आपण कसं समर्पित राहिलं पाहिजे ही सुद्धा भावना दादांनी मुलांच्या मध्ये बऱ्याच वेळा व्यक्त करून दाखवलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण आचरण करतो आणि त्याप्रमाणे आपलं वागणं असतं. जेव्हा शाळेच्या वतीनं मी दादांना पुन्हा एकदा आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि आनंद व्यक्त करूया. शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे. तळून खातो, उघडून खातो, पण आपल्या शरीरामध्ये तसं अभ्यासाची गरज आहे, शांनाची सुद्धा गरज आहे. पण ज्यावेळी सर तुम्हाला फळ्यावर काही गोष्टी शिकवतात बोलतोय ना, तुम्ही बोललात तर कळणार ना. आणि आत्ता स्पर्धा ज्ञानाची आहे. ज्यांनी घेतलं गुरुजी तर ज्ञान देतात, पण घ्यायला कोणाला पाहिजे? आम्हाला. तुला आम्हाला कुठं? तुला घेतं कसं वाटेगिरी घेता काय? तुमचं स्वतःला घ्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. आता शाळेमध्ये नंबर येतोय, पहिला, दुसरा, तिसरा येतो ना? येस नो? पहिला नंबर सगळ्यांचा येतो का? मला होतं सर तेच असतात.
जो अभ्यास करतो, जो अभ्यास केलेला शाळेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये लिहितो त्याचा नंबर एकटा येतो, बरोबर का नाही? पण त्यासाठी शांत बसायला पाहिजे. सगळ्यांचा नंबर किती पाहिजे मला? कोण काढणार? सगळेच काढणार. अभ्यास सुद्धा रिझल्ट आपल्याला 95-100% दोष सरांना द्यायचा नाही. यस नो? ओके. आता आपण जेवण करू. माझा वाढदिवस तुमच्याकडे आला की साजरा होतो, मला छान वाटतं. वाढदिवसानिमित्त तुमची आठवण झाली नाही असं होत नाही. छान वाटतं तुमच्याबरोबर वाढदिवस केला की.